नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक राज्यभरात गणेशोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला। संपूर्ण ठिकाणी चैतन्याचं त्यामुळे वातावरण आहे। गणरायाच्या स्वागताचा जल्लोष संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे। अशा पार्श्वभूमीवर आमच्या 9 न्यूज महाराष्ट्र कार्यालयातही बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात झालंय। काल मोठ्या उत्साहात विधिवत पूजा करून बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे। आजचा गणेशोत्सवाचा दुसरा दिवस भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आरतीचा सोहळा पार पडलाय। आज भाजपा प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष सुनील केदार, महिला शहराध्यक्षा स्वाती भामरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 9 न्यूज महाराष्ट्र कार्यालयातल्या बाप्पांची आरती पार पडली। आरतीच्या आधी भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी अथर्व शीर्ष पठण केलं आणि त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली। यावेळी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांच्यासह शहर अध्यक्ष सुनील केदार, महिला शहर अध्यक्षा स्वाती भामरे, उपशहर अध्यक्ष दिगंबर धुमाळ, सरचिटणीस सुनील देसाई, अमित घुगे तसेच पंचवटी मंडल अध्यक्ष राहुल कुलकर्णी, विजय बनसोडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी 9 न्यूज महाराष्ट्राचे संचालक किशोर बेलसरे, सुनील बेलसरे यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला। यावेळी भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। चॅनलचे संचालक किशोरजी बेलसरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी श्री गणरायाचं दर्शन आणि गणेशाच्या आरतीला आम्ही उपस्थित राहिलो। लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने हा उत्सव स्थापन केला त्याला साजेसं असं काम 9 न्यूज महाराष्ट्राचे संचालक किशोर बेलसरे आणि त्यांचे सर्व सहकारी करत आहेत। त्यात सर्वात ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या वतीनं दरवर्षी केला जाणारा गोदा सन्मान पुरस्कार। समाजातल्या विविध क्षेत्रातील व्यक्तींची निवड करून त्यांचा यथोचित असा सत्कार श्री क्षेत्र गोदावरीच्या ठिकाणी मोठ्या उत्साहात दरवर्षी करतात आणि असेच अनेक लोकोपयोगी, समाजसेवी, समाजाला दिशादर्शक असे उपक्रम ते राबवत असतात। आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने ते राबवत असलेल्या उपक्रमांना शुभेच्छा देतो। महाराष्ट्र 9 न्यूज महाराष्ट्राची उत्तरोत्तर अशीच प्रगती हो अशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आरती सोहळ्यातील भक्तिभाव आणि मान्यवरांच्या शुभेच्छामुळे 9 न्यूज महाराष्ट्र कार्यालयात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।